सांगली टिळक चौकात हिट अँड रनचा थरार बेधुंद कार चालकाने 14 ते 15 जणांना उडवले। सांगलीच्या टिळक चौकामध्ये सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद वाहन चालकाने हिट अँड रनचा थरार करत 14 ते 15 जणांना कारने उडवत जखमी केले आहे। या सर्व जखमींना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे। यामध्ये 6 पोलिसांचा समावेश आहे। यातील मद्यधुंद चालकास नागरिकांनी झोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी इनोव्हा गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। सांगलीत कृष्णमाई काठावर कृष्णमाई उत्सव सुरू आहे। शेवटचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी टिळक चौक, सरकारी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। सायंकाळी 7:30च्या सुमारास एका इनोव्हा कार गणपती पेठकडून टिळक चौकाकडे भरधाव वेगात आली। यावेळी 2 वाहतूक पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यांना धडक देऊन कार पुढे गेली। तसेच या कारने आणखी 14 ते 15 जणांना उडवले आहे। चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमींवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत।